लॉ ऑफ डॉमिनन्स याच लॉला म्हणतात मेंडल्स फर्स्ट लॉ ऑफ इनहेरिटन्स. मेंडल फर्स्ट लॉ ऑफ इनहेरिटन्स कशासाठी आहे तर मेंडलनी जेव्हा दोन होमोझायगस प्लांटमध्ये क्रॉस केला, एक आहे टॉल आणि दुसरं आहे डॉर्फ. टॉल आणि डॉर्फ हे दोनही प्युअर आहे. टॉल आहे कॅपिटल टी, डॉर्फ आहे स्मॉल टी. हे झाले फिनोटाइप्स. These are genotypes. Then gametes, capital T and small t. Then first filial generation, capital T, small t. This is tall. हे एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं. लॉ ऑफ डॉमिनन्स काय म्हणतो, जेव्हा दोन होमोझायगस प्लांटमध्ये पी प्लांटमध्ये क्रॉस केला गेला, त्यांच्यामधलं एक जे ट्रेट आहे ते एक ट्रेट किंवा एकापेक्षा जास्त ट्रेट कन्सिडर करून, इथे आपण किती कॅरेक्टर्स कन्सिडर केले आहे, सिंगल कॅरेक्टर. कोणतं कॅरेक्टर कन्सिडर केलं आहे इथे मेंडलनी, हाईट ऑफ प्लांट. ट्रेट्स किती आहे, 2, टॉल आणि डॉर्फ. तर असं काही आवश्यक नाही की हे दोनच ट्रेट्स म्हणजे एकच पेअर मेंडलनी कन्सिडर केली. 2 पेअर घेऊ शकतात. मेंडलनी 2 पेअर्स घेऊन पण हा एक्सपेरिमेंट केला आहे. याच्या आधीच आपण डायहायब्रिड क्रॉसमध्ये घेतलं होतं. ते काय होतं, ते होतं राऊंड येलो आणि व्रिंकल्ड ग्रीन. राऊंड येलो आणि व्रिंकल्ड ग्रीनचा जेव्हा क्रॉस केला तेव्हा F1 जनरेशनमध्ये मिळालेले सगळे प्लांट काय होते, राऊंड येलो. म्हणजे 2 होमोझायगस प्लांटमधलं प्युअर होमोझायगस म्हणजेच प्युअर प्लांटमधला हा क्रॉस आहे, ज्यामध्ये एक ट्रेट किंवा काय म्हणू आपण त्याला, एकापेक्षा जास्त ट्रेट्स म्हणजे सेट ऑफ ट्रेट्स कन्सिडर करून जेव्हा यांचा क्रॉस केला गेला तेव्हा F1 जनरेशन मिळालं. या F1 जनरेशनमध्ये 2 अल्टरनेटिव्ह अलील्स आपल्याला मिळत आहेत. एक कॅपिटल टी जो टॉलनेसला रिप्रेझेंट करतो, दुसरा स्मॉल टी जो डॉर्फ कॅरेक्टरला रिप्रेझेंट करतो. तर F1 जनरेशनमध्ये इथे मी लिहिलेलं आहे टॉल. असे जिनोटाइप्स F1 जनरेशनमध्ये मिळतात आणि असे जिनोटाइप्स असलेले हाईटसाठी असे जिनोटाइप्स असलेले सगळे प्लांट्स कसे राहणार आहेत, सगळे प्लांट्स टॉल राहणार आहे. यामधलं एकही प्लांट डॉर्फ राहणार नाही. याचा अर्थ असा आहे की टॉलनेस हे कॅरेक्टर डॉमिनंट आहे आणि डॉर्फनेस हे कॅरेक्टर रेसिसिव्ह आहे. म्हणजे जे कॅरेक्टर F1 जनरेशनमध्ये एक्सप्रेस होतं ते कॅरेक्टर डॉमिनंट आणि जे कॅरेक्टर एक्सप्रेस होत नाही ते कॅरेक्टर रेसिसिव्ह. पण जेव्हा याच्यापासून F2 जनरेशन काढलं गेलं, मेंडलनी F2 जनरेशन जेव्हा काढलं, F2 जनरेशनसुद्धा आपण याचा अभ्यासला स्टडी केलेला आहे मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये, तेव्हा F2 जनरेशनमध्ये दोन्ही पॅरेंट्सचे जे फिनोटिपिक एक्सप्रेशन आहेत ते मिळाले. त्याला टॉल पण मिळाले आणि डॉर्फ पण मिळाले. F2 जनरेशनमध्ये टॉल 3 मिळाले तर डॉर्फ 1 मिळाला. अशा प्रकारे आपल्याला इथे रेशो नाही स्टडी करायचं आहे, तर आपल्याला हे स्टडी करायचं आहे की F1 जनरेशनमध्ये एकच फिनोटिपिक कॅरेक्टर काय होतं, एकच फिनोटिपिक कॅरेक्टर एक्सप्रेस होतं. पण मात्र F2 जनरेशनमध्ये दोनही फिनोटिपिक कॅरेक्टर काय होतात, एक्सप्रेस होतात. F2 जनरेशनमध्ये जेव्हा याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन केलं गेलं आणि F2 जनरेशन काढलं गेलं, हे सगळं मेंडलनी केलेलं आहे. तर F2 जनरेशनमध्ये मेंडलला टॉल प्लांट्स पण मिळाले आणि डॉर्फ प्लांट्स पण मिळाले. म्हणजे F1 जनरेशनमध्ये फक्त हा जो अलील आहे कोणता, कॅपिटल टी,
हाच अलील एक्सप्रेस होतो आहे F1 जनरेशनमध्ये, पण F2 जनरेशनमध्ये हा अलील एक्सप्रेस होत आहे आणि हा तर होणारच आहे, प्रश्नच नाही. F1मध्ये फक्त हाच अलील एक्सप्रेस होतो आहे, F2मध्ये हा आणि याच्यासोबत हा सुद्धा, दोनही पण अलील्स काय होतात आहे, एक्सप्रेस होतात आहे. लॉ ऑफ डॉमिनन्स कशासाठी तयार केला गेलेला आहे? लॉ ऑफ डॉमिनन्स काय सुचवतो, काय आपल्याला सांगतो? लॉ ऑफ डॉमिनन्स सांगतो की F1 जनरेशनमध्ये हा जो कॅपिटल टी आहे हा एक्सप्रेस होतो आणि F2 जनरेशनमध्ये हे दोनही जे अलील्स आहे, दोनही अलील्स काय होतात, एक्सप्रेस होतात. हे कशावरून आपल्याला कळलं? लॉ ऑफ डॉमिनन्स. आता आपण लॉ ऑफ डॉमिनन्सची जी थेरी आहे ती लॉ ऑफ डॉमिनन्सची थेरी आपण बघू. हे तुम्हाला एक्झाम्पलनी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि लॉ ऑफ डॉमिनन्स इतकं सिम्पल आहे. लॉ स्टेट्स दॅट in the cross of pure plant, homozygous plant with one contrasting character or two or more contrasting character when character in F1 generation only character or characters of one parent is expressed, but in the F2 generation characters of both the parents expressed, and this is called as law of dominance. काय म्हणायचं आपण याला? लॉ ऑफ डॉमिनन्स. टेक्स्टबुकमध्ये जसं दिलेलं आहे तसं आपण घेऊ. इन मोनोहायब्रिड अँड डायहायब्रिड क्रॉसेस, इन मोनोहायब्रिड and dihybrid crosses, characters were controlled by the phenotypic characters were controlled by discrete units called factors. Discrete units called factors. काय म्हणतो आपण त्याला? फॅक्टर्स. वन मेंबर ऑफ द पेअर डॉमिनंट ओव्हर द अदर. One member of the pair dominated किंवा dominates. Dominates म्हणजे त्याला आपण म्हणतो that is dominant over the other. दुसऱ्याला काय म्हणतो आपण? रिसेसिव्ह. मी तुम्हाला सगळं समजून सांगते. रिसेसिव्ह. द लॉ ऑफ डॉमिनन्स दिसतंय का खालचं? द लॉ ऑफ डॉमिनन्स हा जो लॉ आहे इज यूज्ड टू एक्सप्लेन the expression of the expression of only one of the parental characters, the expression of one of the parental characters in F1 and both in F2. F1 and expression of both and the expression of both दिसतंय ना in F2. पहिले हे जे सेंटेन्स आहे हे आपण याचा एक एक अर्थ समजून घेऊ. मोनोहायब्रिड क्रॉस आपण बघितला.
डायहायब्रिड क्रॉस आपण बघितला. मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये आणि डायहायब्रिड क्रॉसमध्ये जे फिनोटिपिक कॅरेक्टर्स आहेत, फिनोटिपिक कॅरेक्टर्स म्हणजे काय, जे आपल्याला दिसतात बाहेरून, त्याला म्हणतो आपण फिनोटिपिक कॅरेक्टर्स. फिनोटिपिक कॅरेक्टर्स वेअर कंट्रोल्ड बाय डिस्क्रीट युनिट्स. फिनोटिपिक कॅरेक्टर्सला कोण कंट्रोल करतात? डिस्क्रीट युनिट्स. आणि त्या डिस्क्रीट युनिट्सला काय म्हणतो आपण, काय म्हटलं होतं मेंडलनी? डिस्क्रीट युनिट्सला फॅक्टर्स म्हटलं होतं. त्यामध्ये वन मेंबर ऑफ द पेअर डॉमिनेट्स ओव्हर द अदर. पेअरमधला जो एक मेंबर असतो, जसं एक्झाम्पल घेतलं आपण कॅपिटल टी स्मॉल टी, ही जी पेअर आहे, या पेअरमधला जो एक मेंबर आहे तो काय करतो? द वन मेंबर ऑफ अ पेअर, वन मेंबर ऑफ द पेअर डॉमिनेट्स ओव्हर द अदर. जसं कॅपिटल टी आणि स्मॉल टी आहे, या पेअरमधला हा जो मेंबर आहे हा वरचढ आहे. डॉमिनेट म्हणजे काय? वरचढ. डॉमिनेट्स ओव्हर द अदर. हा जो मेंबर आहे, हा मेंबर याच्यावरती काय वरचढ आहे. डॉमिनेट्स ओव्हर द अदर म्हणजे हा जो कॅपिटल टी आहे हा स्मॉल टीवरती काय आहे? वरचढ आहे. डॉमिनेट्स, जो डॉमिनेट करतो आहे दुसऱ्याला तो आहे डॉमिनंट. आणि जो डॉमिनेट होतो आहे, जो याच्या प्रभावाखाली दबतो आहे, तो आहे रिसेसिव्ह. काय म्हणून आपण त्याला? रिसेसिव्ह. आता हा जो लॉ ऑफ डॉमिनन्स आहे, द लॉ ऑफ डॉमिनन्स इज यूज टू एक्सप्लेन द एक्सप्रेशन ऑफ वन ऑफ द पेरेंटल कॅरेक्टर इन F1 अँड एक्सप्रेशन ऑफ बोथ इन F2. तर हा जो लॉ ऑफ डॉमिनन्स आहे, हा लॉ ऑफ डॉमिनन्स कशासाठी प्रपोज केला गेला आहे? तर एका हे जे पॅरेंट्स आहे, या पॅरेंट्सचे एक्सप्रेशन एका जनरेशनमध्ये म्हणजे F1 जनरेशनमध्ये एक्सप्लेन करतो हा लॉ, आणि F2 जनरेशनमध्ये दोन्ही पॅरेंट्सचे जे एक्सप्रेशन आहे तो हा लॉ एक्सप्लेन करतो. तर बघा, परत एक वेळा बघा, मोनोहायब्रिड आणि डायहायब्रिड क्रॉसमध्ये फिनोटिपिक कॅरेक्टर्स कोण कंट्रोल करतात? तर डिस्क्रीट युनिट्स. आणि त्या डिस्क्रीट युनिट्सला मेंडलनी काय म्हटलं होतं? फॅक्टर्स. आपण त्याला जीन्स म्हणतो. आता वन मेंबर ऑफ द पेअर डॉमिनेट्स ओव्हर द अदर. या पेअरमधला जर एक मेंबर दुसऱ्या मेंबरला डॉमिनेट करत असेल, तर जो डॉमिनेट करतो आहे तो झाला डॉमिनंट, आणि जो डॉमिनंट याच्या प्रभावाखाली दबतो आहे तो आहे रिसेसिव्ह. हा जो लॉ ऑफ डॉमिनन्स आहे हा कशासाठी यूज केला गेला आहे? लॉ ऑफ डॉमिनन्स इज यूज टू एक्सप्लेन एक्सप्रेशन ऑफ वन ऑफ द पेरेंटल कॅरेक्टर इन F1 अँड द एक्सप्रेशन ऑफ बोथ इन F2. तर हा जो लॉ ऑफ डॉमिनन्स आहे हा कशासाठी यूज केला गेला आहे? मेंडलनी कशासाठी यूज केलं होतं या लॉला? या लॉमधून काय सांगायचं होतं मेंडलला? काय एक्सप्रेस करायचं होतं? काय एक्सप्लेन करायचं होतं? तर F1 जनरेशनमध्ये एका पॅरेंटचे कॅरेक्टर एक्सप्रेस होतात आणि F2 जनरेशनमध्ये दोन्ही पॅरेंटचे कॅरेक्टर एक्सप्रेस होतात. पण केव्हा? जेव्हा दोन पॅरेंट्स होमोझायगस असतात आणि दोन्हीचे कॅरेक्टर एकमेकांना काय असतात? कंट्रास्ट असतात. तेव्हा एक टॉल पेरेंट आहे, दुसरा डॉर्फ आहे. टॉलचे F1 मध्ये एक्सप्रेस होतात आणि टॉल आणि डॉर्फ दोन्ही F2 मध्ये एक्सप्रेस होतात. त्यानंतर आपण याचं स्टेटमेंट घेऊ. हे स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे. स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ डॉमिनन्स आपण घेऊ. नेक्स्ट, next is statement. हे आहे स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ डॉमिनन्स. यामध्ये when two homozygous individuals म्हणजे प्युअर individuals with one or more sets of
with one or more sets of contrasting characters were crossed. Characters are crossed. The alleles that appear in F1 is dominant, that appear in F1 काय म्हणतो आपण त्याला, याला म्हणतो आपण त्याला are dominant, and those which do not appear किंवा express in F1 are recessive. स्टेटमेंट आहे ह्या लॉचं. द लॉ ऑफ डॉमिनन्स, दिस इज द स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ डॉमिनन्स. आपण याला डिस्कस करू या स्टेटमेंटला. स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ डॉमिनन्स बघा. वेन टू homozygous individuals, when two homozygous individual means when two pure individuals with one example पहा, जसं कॅपिटल टी इंटू स्मॉल टी, हे कशाचं एक्झाम्पल झालं. वन पुढचं वाचायचं आहे. विथ वन और काय म्हटलं, मोर सेट्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आर क्रॉस्ड. इथे एक सेट घेतला आहे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरचा, एक सेट झाला हा टॉल डॉर्फ. इथे काय म्हटलं आहे, वन ऑर मोर असं घेऊ शकतो. जसं राउंड येल्लो इंटू व्रिंकल्ड, दिसत नसेल तरी माझा आवाज ऐकू येतो आहे, व्रिंकल्ड ग्रीन. दिसत नसेल तिकडचं तुम्हाला, पण ऐकून घ्या. इथे हा जो प्युअर होमोझायगस प्लांटचा क्रॉस आहे, यामध्ये एकच कॅरेक्टर आहे, एक कंट्रास्टिंग कॅरेक्टर आहे. एक कंट्रास्टिंग कॅरेक्टर कोणतं आहे कॅरेक्टर इथे, कंट्रास्टिंग कॅरेक्टर इथे एक हाईट ऑफ प्लांट, आणि त्याची काय आहे, ही पेअर आहे टॉल डॉर्फ. टॉलची कॅपिटल टी, डॉर्फचे स्मॉल टी. म्हणजे हे प्लांट कसं आहे, होमोझायगस. किंवा एकापेक्षा जास्त मोर सेट्स ऑफ कंट्रास्टिंग कॅरेक्टर्स. इथे किती घेतलेले आहे, दोन कोणते घेतलेले आहे बघा. इथे राऊंड आणि व्रिंकलची जोडी बनते, म्हणजे हे आहे शेप ऑफ सीड, हा झाला एक कॅरेक्टर. शेप ऑफ सीड हा झाला एक कॅरेक्टर. येल्लो आणि ग्रीन हे झालं कलर ऑफ सीड, दुसरं कॅरेक्टर. राऊंडसाठी कॅपिटल आर, येल्लोसाठी कॅपिटल वाय, व्रिंकलसाठी स्मॉल आर, ग्रीनसाठी काय होणार, स्मॉल वाय. हे स्टेटमेंटचं समजलं एवढा अर्धा अर्थ, की व्हेन टू होमोझायगस इंडिव्हिज्युअल्स विथ वन ऑर मोर सेट्स ऑफ कंट्रास्टिंग कॅरेक्टर्स आर क्रॉस. इतकं झालं. मग काय म्हटलं आहे, द अलील्स दॅट अपियर इन F1 आर डॉमिनंट. बघा याच्यापासनं याचा नेक्स्ट काय होणार,
तर इथे गॅमीट बनतील, हा कॅपिटल टी, स्मॉल टी आणि कॅपिटल टी स्मॉल टी मिळेल आपल्याला F1मध्ये. याच्यामध्ये काय मिळेल आपल्याला, गॅमेट्स कसे बनतील, कॅपिटल आर कॅपिटल वाय, इथे स्मॉल आर स्मॉल वाय यांचा क्रॉस झाला, काय मिळेल, इथे मिळेल F1मध्ये कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. हे झालं F1 जनरेशन. F1 जनरेशनमध्ये इथे टॉल प्लांट्स येतील सगळे. F1 जनरेशनमध्ये इथे सगळे काय येतील, राऊंड येल्लो. काय येतील इथे, राऊंड येल्लो. इथे कोणत्या कोणत्या अलिल्स ॲपियर होत आहे, तर कॅपिटल आर आणि कॅपिटल वाय. इथे कोणता अलील ॲपियर होतो आहे, कॅपिटल टी. काय म्हटलं आहे, द ॲलिल्स दॅट ॲपियर इन F1 आर डॉमिनंट अँड दोज विच डू नॉट ॲपियर इन F1 आर रिसेसिव्ह. F1मध्ये कोण ॲपियर होत आहे, टॉल. कोण ॲपियर होत नाही आहे, डॉर्फ. मग डॉमिनंट कोण, टॉल. रिसेसिव्ह कोण, डॉर्फ. हा मोनोहायब्रिड म्हणजे एक कॅरेक्टर घेऊन इथे 2 कॅरेक्टर घेऊन. F1मध्ये कोण ॲपियर होत आहे, राऊंड येलो. कोण ॲपियर होत नाही आहे, व्रिंकल्ड ग्रीन. डॉमिनंट कोण, राऊंड येलो. रिसेसिव्ह कोण, व्रिंकल्ड ग्रीन. इथे संपला आपला लॉ ऑफ डॉमिनन्स. दिस इज व्हेरी IMP. अँड लॉ ऑफ डॉमिनन्स जर विचारला, पुस्तकामध्ये फक्त त्याचं स्टेटमेंट दिलेलं आहे, कुठलंही क्रॉस कुठलाही एक्झाम्पल पुस्तकामध्ये दिलेलं नाही. मी तुम्हाला एक्झाम्पल घेऊन तुम्हाला क्रॉस करून ते सगळं एक्सप्लेन करून दाखवलं. का घेतलं नाही आहे एक्झाम्पल, याच्या आधीच मोनोहायब्रिड आणि डायहायब्रिड क्रॉस करून दाखवलेले आहे पुस्तकामध्ये. त्यामुळे वारंवार तेच करून दाखवायची गरज नाही. समजलं, तुम्हाला वाचायचं आहे ते सगळं. तर अशा प्रकारे लॉ ऑफ डॉमिनन्सचं जे स्टेटमेंट आहे ते खूप इझी आहे, तुम्ही पाठ करून ठेवा. आता बघा, किती लवकर पाठ होईल, व्हेन 2 होमोझायगस इंडिव्हिज्युअल विथ 1 or more sets of contrasting characters are crossed. किती इझी आहे. द अलिल्स दॅट ॲपियर इन F1 जनरेशन इज डॉमिनंट अँड विच डू नॉट ॲपियर इन F1 आर रिसेसिव्ह. इतकं सोपी आहे आणि इथेच आपला लॉ ऑफ डॉमिनन्स काय झालेला आहे, संपलेला.